सफाळे विरा रोरो सेवा ही म्हारंबळ पाडाजवळ समुद्रात अडकली आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन निघालेली रोरो ही अडकली आहे। रोरो मध्ये 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहनं अडकली आहेत। 2 तासांपासून बोट अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याची माहिती आहे। 2 तासांपासून बोट अडकलेली आहे। 3-3 तास जेट्टीसाठी नंबरसाठी वेटिंग करायचं, तर ही काही सेवा नाहीये। म्हणजे अहमदाबाद हायवेला जायचं तर 3 तास लागणार प्रवासाला आणि जेट्टीने जायचं तर 3 तास वेटिंगचा हे लागणार। तर जेट्टीचे फेऱ्या वाढवाव्या, म्हणजे मध्यंतरी 2 जेट्टी, एक मारंबळ पाड्यावरनं आणि एक जलसारवरनं, अशा कमीत कमी 2 जेट्टी सेवा चालू पाहिजेत, तर प्रवाशांचा वेळ वाचेल। नाहीतर ह्या जेट्टीला पण जर जो हायवेला जाण्या इतका वेळ लागतोय, तर इतका वेळ लागणार असेल तर ह्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही। जवळपास 1.5 तासानंतर आता ही गिरजा बोट तिकडे अडलेली आहे। आता आतमध्ये समुद्रामध्ये प्रियांका नावाची दुसरी बोट आहे, ती आता 1.5 तासानंतर ते समोरच्या जलसरला पाठवत आहेत। मग 1.5 तासाच्या अगोदर त्यांनी का नाही हालचाल केलेली आहे? कोणी प्रशासन यांचे बोटीवरचे जे आहेत बंदर अधिकारी आहेत, कोण आहेत, कोणीही फोन उचलत नव्हते। मागणी याची आहे की ही जी सुवर्णदुर्ग जी बोट आहे ही नव्याने दुसरी आणावी, कारण ही आणि यांचा हे रद्द करण्यात यावं, कारण हे प्रवाशांच्या जीवाशी घेत आहेत। यांच्याकडे लिमिट पेक्षा जास्त, फक्त पैशाची हवा आहे यांना, लिमिट पेक्षा जास्त याच्यामध्ये प्रवासी भरतात। उद्या दुर्घटना घडून कोणाचा जीव गेला तर काय करणार आहे? याबाबत अधिक जाणून घेऊया। प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विपुल, आता सध्या त्या ठिकाणी काय स्थिती आहे? मात्र नक्की गेल्या 2 तासापासून ही अडकून पडलेली बोटे अनेक नागरिकांचे या ठिकाणी हाल झालेले आहेत। लांब ते लांब रांगा या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या आहेत। मात्र या बोटी बंद पडल्यामुळे तात्काळ त्यांना मदत देण्यापूर्वी या ठिकाणी कुठलीही मदत मिळाली नाहीये। त्यामुळे नागरिक या ठिकाणी जे संतप्त झालेले आहेत। अनेक लांबचा जो पल्ला आहे तो गाठायचा होता, मात्र ह्या बोटीचं काही तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी ही बोट बंद पडली आणि अनेक नागरिक त्या बोटीमध्ये अडकून पडले। मात्र 2 तासानंतर त्यांना मदत मिळाली आणि आता तात्काळ या ठिकाणी मारंबा पाडा या जेटीकडे आता पोलिसांनी घटनास्थळी प्रशासन या ठिकाणी दाखल होऊन त्यांना मदत कार्य आता सुरू आहे आणि काही बोटीच्या सहाय्याने त्यांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। माधुरी, नक्कीच विपुल, धन्यवाद दिलेले या सर्व माहितीसाठी। 200 प्रवासी यामध्ये आहेत आणि 75हून अधिक प्रवासी सुद्धा यामध्ये आहेत। 2 तास झालेले आहेत अडकून पडलेले आहे। मात्र सध्या युद्ध पातळीवर आता हे सर्व सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। समुद्रामध्ये ही बोट अडकलेली आहे। 2 तासांपासून प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। त्याचीच ही सगळी दृश्य समोर आली आहेत। वाहनांच्याही मोठ्या रांगा लागल्याचं बघायला मिळतंय।